नमस्कार. आता बघा, कुठल्याही प्रगत देशाची ओळख फक्त उंच इमारती किंवा चकचकीत रस्त्यांवरून नाही होत, तर तिथले नागरिक किती जबाबदार आहेत यावरून होते. यालाच आपण नागरी भान किंवा सिव्हिक सेन्स असं म्हणतो. चला तर मग आपल्या स्रोतांच्या आधारे जरा खोलवर जाऊन बघूया की भारतात त्याची नेमकी काय परिस्थिती आहे आणि आपण काय करू शकतो. सुरुवात करूया एका अगदी ओळखीच्या दृश्याने. हे बघा, रस्त्यावरची ही गर्दी, हा गोंधळ आणि सर्रास मोडले जाणारे नियम. हे चित्र आपल्यापैकी अनेकांसाठी रोजचं आहे, नाही का? पण हे फक्त ट्रॅफिकच्या समस्येपुरतं मर्यादित नाहीये. खरं तर हे आपल्या समाजातल्या एका मोठ्या उणीवेचं प्रतीक आहे. आणि नुसतं बोलून नाही, आकडेवारी पण हेच सांगते. विचार करा, फक्त एका शहरात गेल्या काही महिन्यांतच 3.33 लाखांहून अधिक वेळा वाहतुकीचे नियम मोडले गेलेत. म्हणजे बघा, केवढा मोठा आकडा आहे हा. पण या सगळ्याच्या मुळाशी नेमकं काय आहे? आपण नेहमी सिव्हिक सेन्स हा शब्द ऐकतो, वापरतो. पण याचा खरा अर्थ काय आहे? म्हणजे नेमकं काय असतं हे नागरी भान? चला समजून घेऊया. तर बघा, नागरी भान म्हणजे काही रॉकेट सायन्स नाहीये. सोप्या भाषेत सांगायचं तर आपण ज्या समाजात, शहरात, देशात राहतो तिथले नियम आणि नैतिक मूल्य पाळणं. मग त्यात सार्वजनिक स्वच्छता आली, वाहतुकीचे नियम पाळणं आलं, सरकारी मालमत्तेचा योग्य वापर करणं आलं आणि हो, इतरांशी आदरानं वागणंही आलं. थोडक्यात काय, तर ही एक प्रकारची सामाजिक शिस्तच आहे. आणि जेव्हा हेच नागरी भान कमी पडतं तेव्हा काय होतं? बरं, त्याचे परिणाम खूप गंभीर असू शकतात. फक्त अस्वच्छता किंवा कचरा नाही वाढत. समाजातला एकोपा कमी होतो, गुन्हेगारी वाढू शकते, सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात आणि पर्यावरणाचं नुकसान होतं ते वेगळंच. म्हणजे हे समाजाला आतून पोखरून काढण्यासारखं आहे. बरं, मग आता या सगळ्यावर काही उपाय आहे की नाही? तर हो, नक्कीच आहे. आतापर्यंत आपण समस्यांबद्दल बोललो, आता जरा उपायांकडे वळूया. ही परिस्थिती सुधारण्यासाठी आपण काय करू शकतो ते पाहूया. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणजे स्वच्छता, स्वच्छ भारत. अहो, स्वच्छ परिसर फक्त दिसायला छान नसतो, तर त्याचा आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर थेट परिणाम होतो. विचार करा, फक्त कचरा योग्य ठिकाणी टाकण्यासारखी एक छोटीशी सवय आपल्या शहराचा पूर्ण चेहरामोहरा बदलू शकते. आता दुसरा स्तंभ, वाहतूक शिस्त. आठवतंय, आपण याच समस्येने सुरुवात केली होती, तर हा त्यावरचा थेट उपाय आहे. नियम पाळणं म्हणजे फक्त दंड वाचवणं नाही, तर रस्त्यावरचा प्रत्येक जण सुखरूप घरी पोचावा यासाठी उचललेलं ते एक सामूहिक पाऊल आहे. तिसरा स्तंभ आहे सार्वजनिक शिस्त आणि शिष्टाचार. ह्या गोष्टी अगदी साध्या वाटतात, जसं की रांगेत उभं राहणं किंवा सार्वजनिक ठिकाणी इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेणं. पण या छोट्या छोट्या गोष्टींमधूनच आपण एक समाज म्हणून एकमेकांचा किती आदर करतो हे दिसून येतं. आणि चौथा, तितकाच महत्त्वाचा स्तंभ म्हणजे पर्यावरणाचं रक्षण. पाणी वाचवणं, विजेचा योग्य वापर करणं, झाडं लावणं, ह्या गोष्टी फक्त आजची गरज नाहीयेत, तर आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी काय मागे सोडून जाणार आहोत याचीही एक मोठी जबाबदारी आहे. ठीक आहे, तर आपण हे 4 स्तंभ पाहिले, पण हे सगळं केल्याने नेमकं काय साध्य होणार आहे, याचे फायदे काय आहेत? चला आता ते बघूया. आणि हे चित्र पहा, किती सकारात्मक आहे ना? जेव्हा समाजात नागरी भान रुजतं तेव्हा आपली शहरं फक्त स्वच्छ आणि सुंदरच नाही होत, तर ती जास्त सुरक्षित बनतात. आपलं आरोग्य सुधारतं आणि ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम काय, तर तो थेट आपल्या देशाच्या प्रगतीला हातभार लावतो. पण फायदे फक्त दिसण्यापुरते नसतात आणि हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा प्रत्येकजण आपली जबाबदारी ओळखतो तेव्हा समाजात आपोआपच एक आदर आणि सहकार्याची भावना वाढते. यातूनच आपला सामाजिक सलोखा आणखी घट्ट होतो. तर या सगळ्या चर्चेचा सार काय आहे? तो या 2 शब्दांतच आहे: आपलं शहर, आपली जबाबदारी. हा बदल कोणी दुसरा येऊन करणार नाहीये, तो आपल्याला स्वतःपासूनच सुरू करावा लागेल. आणि हे वाक्य बघा, ते या संपूर्ण विश्लेषणाचं अगदी अचूक सार सांगतं. आपण आपल्या हक्कांसाठी नेहमीच जागरूक असतो, नाही का? पण जबाबदाऱ्या पार पाडल्याशिवाय ते हक्क खऱ्या अर्थाने पूर्ण होत नाहीत. खरं तर जबाबदारी आणि हक्क ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. तर मग जाता जाता हा प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा: आपल्या देशाच्या प्रगतीसाठी माझा वाटा काय असू शकतो? आणि याची सुरुवात काही खूप मोठ्या गोष्टींमधून करायची गरज नाहीये. कदाचित फक्त कचरा योग्य ठिकाणी टाकण्यापासून किंवा सिग्नल न तोडण्यापासूनही होऊ शकते. खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?